नमस्कार, हिमप्रियाज फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत वांगा आणि बटाट्याची भाजी। माझ्या घरात जशी मी वांगा बटाट्याची भाजी बनवते त्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगणार आहे कशी बनवायची ते। त्यासाठी मी वांगे घेतलेले आहेत 3, 2 बटाटे घेतलेले आहेत, कांदे, टोमॅटो, अद्रक, मिरची, कोथिंबीरची देठ, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, खोबरं, शेंगदाणे, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ। मी आता इथे आपले वांगे कापून घेत आहेत। मी त्यासाठी पहिल्यांदा एका बॉलमध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घेतलेलं आहे, जेणेकरून आपले वांगे जे कापलेले आहेत ते काळे पडणार नाहीत। अशा पद्धतीने आपण सर्व वांगे आणि बटाटे आता तुम्हाला जसं साईजमध्ये हवं असेल तसं तुम्ही कापून घ्या। मी आता उभे कापते, तुम्हाला जर डाईसमध्ये कापायचे असतील तर तुम्ही तसे सुद्धा कापू शकता। तुम्हाला बटाटे जर सोलून घ्यायचे असतील तर तुम्ही बटाटे सोलून सुद्धा घेऊ शकता। मी सालीसकट घेते। आपण बटाटे वांगे उभे कापलेले आहेत, त्यामुळे मी बटाटे सुद्धा उभेच कापून घेत आहे। आता माझे वांगे आणि बटाटे दोन्हीही कापून झालेले आहेत। आता मी यासाठी लागणारं वाटण तयार करते। त्यासाठी घेतलेलं सुकं खोबरं आहे, हे थोडेसे शेंगदाणे आहेत, भाजलेले शेंगदाणे आहेत हे। त्यात एक हिरवी मिरची, आता हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता। अद्रक घेतलेला आहे मी अर्धा इंच, कोथिंबीरची देठ, आपण पानं काढून जे देठ असतात ना राहिलेले ते घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता एका भांड्यामध्ये मी 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे मी, त्यात थोडी राई आणि जिरं टाकलेलं आहे, थोडं कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा थोडंसं परतून घ्यायचं। आता त्यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं खोबरं, शेंगदाणं, लसूण, मिरची, अद्रक, त्याचं जो वाटण आपण तयार केलेलं तो टाकलेला आहे। आता ते चांगलं आपण परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं, 2 मिनिटं जास्तीत जास्त आपण चांगलं परतून घेतलं की त्यात आपण आपला घरगुती मसाला, आता हा आमचा आगरी कोळी पद्धतीचा घरगुती मसाला आहे, हळद आणि गरम मसाला आणि मीठ मी टाकलेलं आहे। 1-2 मिनिट परतलं की त्यामध्ये मी आता कापलेलं वांगा आणि बटाटा टाकणार आहे। आता आपण त्यात वांगे आणि बटाट्याचे काप घालून घेऊयात आणि थोडंसं परतून घेऊया। परतलं की त्यामध्ये आपण टमाटर कापलेले टाकूयात आणि कोमट किंवा गरम पाणी टाकायचं आहे, कारण जेव्हा आपण कोणतीही भाजी असू दे, जर त्यामध्ये आपण शेंगदाणा वापरला असेल तर गरम पाणी वापरायचं, जेणेकरून आपली भाजी पूर्ण शिजल्यानंतर त्याच्यावरती आपली चांगली तर्री तयार होते। ती गरम पाण्यामध्ये, थंड पाणी वापरायचं नाही। 5 ते 10 मिनिटं आपण एक वाफ काढून घेऊया। आता आपली 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घेतलेले आहे। कोथिंबीर टाकून आपण पाहून घेऊया आपलं बटाटा शिजलेलं आहे की नाही। शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। वांगे तर आपले दिसतायतच शिजलेले आहेत। आता आपली भाजी तयार आहे। आता आपण सर्व करून घेऊया। जर तुम्हाला